प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थात PTA महाराष्ट्र यांची टीम विशेष म्हणजे PTA जालना आणि PTA बीड केज ही टीम आता पोहोचलेली आहे। बीड आणि धाराशिव जिल्ह्यातून प्रमुख वाहणारी नदी म्हणजे मांजरा नदी, या मांजरा नदीच्या काठी असलेलं गाव भोपला, ज्या भोपला या शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सहवासात या ठिकाणी आपले छोटीशी शैक्षणिक साहित्याची मदत देण्यासाठी आता ही टीम या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोपला या गावी पोहोचलेली आहे। खूप मोठ्या समस्याला सामोरं जावं लागत आहे। PTAचे अध्यक्ष, महाराष्ट्र PTAचे अध्यक्ष प्रशांत कासार सर आणि सचिव मोहन गावडे सर यांनी एक नवीन प्रस्ताव केला होता PTA संपूर्ण महाराष्ट्राच्या, की आपल्याला यावर्षी शैक्षणिक साहित्य काही वाटता येतं का, आणि त्यानुसार या ठिकाणी कारण बाकी नुकसान भरून न निघणार आहे, परंतु विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शिक्षणासाठी तयार करणं हा यामागचा उद्देश या मोहिमेमागचा होता आणि तो चांगला होता आणि यासाठी सर्वच जिल्ह्यांनी या ठिकाणी भरभरून त्याला प्रतिसाद दिलेला आहे। विशेष म्हणजे जालना PTA आज एवढा मोठा प्रवास करून दूरून आज हे सगळं साहित्य वाटप करण्यासाठी या ठिकाणी केज तालुक्यातील भोपला, आत्ताच आपण बघितलं यापूर्वी वरबगाव या शाळेला आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप केलं आणि आता ही टीम आपण बघू शकता या ठिकाणी सगळे जालना PTAचे सदस्य आहेत आणि बाकीही केज PTAचे सदस्य या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता या ठिकाणच्या चिमुकल्यांना हे किट वाटप करण्याचा या ठिकाणी कार्यक्रम पार पडत आहे। या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या ह्या किट वाटप कार्यक्रमाला या टीमच्या वतीनं सुरुवात करण्यात येत आहे। जालना जिल्ह्याचे PTA जिल्ह्याचे अध्यक्ष सुधीर जोशी सर, राजेंद्र भोसले सर जे की महाराष्ट्र PTAचे राज्य पदाधिकारी आहेत, आणि बाकी मोहन पवार सर आणि पोहार सर हे सर्व या ठिकाणी या आजच्या या टीममध्ये सहभागी झालेले आहेत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महामानवांना स्मरून आजच्या या कार्यक्रमासाठी माझ्यासोबत आलेले आमचे पोहार सर, पवार सर, जोशी सर, भोसले सर, या शाळेचे सर्व शिक्षकवृंद आणि जमलेल्या माझ्या चिमुकल्या बालमित्रांनो, खरं तर भोसले सरांनी आत्ताच सांगितलेलं आहे की आपल्या भागाला पुराचा प्रचंड तडाखा बसलेला आहे आणि मला वाटतं तुम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं असतात, बरोबर आहे? शेतकरी किंवा शेतमजुरांची मुलं आहे आणि सगळ्यात जास्त त्रास या देशात जर कोणाला होत असेल तर तो शेतकऱ्याला होतो। एका कवीनं वर्णन केलेलं आहे की आम्ही जन्मलो मातीत, किती होणार गा माती, खापराच्या दिव्यामध्ये कधी पेटणार वाती। खरं तर आपला जन्म मातीत होतो आणि आपली मातीच होते। खरं तर कापूस सर आम्ही पिकवतो, तरी माय माऊलीची मांडी उघडीच राहे, माझ्या माय माऊलीच्या अंगावर चिंध्या असतात। खरं तर जात्यामध्ये दाणं नसताना माय माझी दळायची आणि डोळ्यामध्ये आसवं नसताना माय माझी रडायची, ही अवस्था आमची झालेली असते। आणि या पुरामुळं होतं नव्हतं सगळं वाहून गेलं, शेतामध्ये पाणी साचलं, जो हातातोंडाशी आलेला घास होता तो निसर्गानं आमच्यापासून हिरावून घेतला।
सरकार मायबाप काय मदत करेल तो पुढचा विषय, पण आज आमचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे म्हणून आमची महाराष्ट्र PTA जी संघटना आहे आणि आमची जालना जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशन PTA संघटना, आम्ही विचार केला की आम्ही ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं. ज्या समाजामध्ये आम्ही राहतो त्या समाजाला आम्ही काहीतरी दिलं पाहिजे. खरं तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता घेणाऱ्यानं देणाऱ्याचे हात घ्यावे. काहीतरी तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. आणि म्हणून स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि समाजासाठी जगलास तर जगलास या भावनेनं उदात्त होऊन फुल नाही फुलाची पाकळी आपल्यासाठी आम्ही शैक्षणिक किट आणलेले आहेत. आम्ही जास्त तर काही करू शकत नाही, पण जे काही शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कदाचित तुम्ही असं म्हणाल की मुडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून सर नुसतं लढ म्हणा. लढण्यासाठी तुम्हाला निर्माण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. जास्त बोलत नाही. सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय. फोटो काढा. हो हो सर तुम्ही या नाही या. हो येतो मी येतो. या सर या. हॅलो राहू. ओके. हा तू पुढं राह मग तू हाईट कमी आहे ना. गेल पुढे घे तुम्हाला बॅनर येतोय. होय येतो. हा ते पुढं पहा. फोटो झालं पाहिजे. आज आमच्या शाळेत दीपप्रा शाळा भोपला येथे जालना जिल्ह्याचे शैक्षणिक साहित्य मिळणारे आम्हाला आनंद झाला. मिळाल्याबद्दल आनंदाला धन्यवाद. वा वा. PTA महाराष्ट्राने जो उपक्रम हाती घेतलेला आहे शैक्षणिक साहित्य वाटपाचा, आपण बघतो बीड जिल्ह्यातली बीड आणि धाराशिव या सीमेला वेगळी करणारी हीच ती मांजरा नदी. आपण मागे बघू शकतो मांजरा नदीचं विशाल रूप. आणि माझ्यासोबत आहे PTA जालनाचे सर्व टीम, ज्यामध्ये राजेंद्र भोसले सर आहेत, सुधीर जोशी सर आहेत, मोहन पवार सर आहेत आणि पवार सर आहेत. हे सगळे आणि आपल्या केस PTAचे शाहरुख सर आहेत आणि उत्तरेश्वर जाधव सर आहेत. एकूण अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी आज आलेलो होतो. आम्हाला फक्त एवढं दाखवायचं आहे महाराष्ट्राला की हीच ती नदी आहे. आपण बघू शकता ज्या ठिकाणी आज आम्ही उभा आहे हा सगळा पूल पाण्यात होता आणि नदी काठ आपण बघू शकता किती मोठं नुकसान नदीकाठचं झालेलं आहे. आणि म्हणून PTA महाराष्ट्रानं नदीकाठची जी गावं आहेत भोपला, दैठणा, बोरगाव, वरपगाव ही गावं मदत देण्यासाठी या ठिकाणी निवडलेली आहेत. मागं नदी आहे मांजरा. जवळजवळ 15-20 दिवस झालेले आहेत या अतिवृष्टी होऊन, महापूर येऊन 20 दिवस होऊन गेलेले आहेत. पण नदीचा आणखीनही प्रवाह खूप मोठा आहे. या ठिकाणी ही टीम जी आहे जालन्याची PTA टीम या ठिकाणी या नदीचं हे स्वरूप पाहण्यासाठी मुद्दाम आम्ही या पुलावर आलो होतो. या पुलावर खरं तर त्या एकेकाळी हा पूल संपूर्ण पाण्यात होता. आपल्याला दृश्य दिसतं इकडच्या बाजूला, हे आपण बघू शकता कशा प्रकारे जे झाडांना अडकलेलं जे काही आपल्याला पुरसण म्हणतो आपण त्यावरून लक्षात येत आहे की या नदीचं त्या काळचं स्वरूप किती भयंकर असं होतं. आणि नदीकाठच्या लोकांना याचा किती त्रास झाला. याच ठिकाणाहून याच भोपल्याचा एक व्यक्ती पाण्यात वाहून गेला होता. आपण ते मीडियावर पाहिलं असेल. आणि आज आम्ही त्याच नदीला एक भेट देण्यासाठी म्हणून पाहणी करण्यासाठी या भागाची जालन्याची टीम माझ्यासोबत आहे आणि आम्ही या ठिकाणी आलेलो होतो. आपण या नदीचं स्वरूप बघू शकता. पुलाचा हा प्रकार, हा जो पूल आहे हा किती खचलेला आहे याच्यावरून आपल्याला अंदाज येईल. हा पूल अशा प्रकारे खचून गेलेला होता कारण या पुलावरून पूर्ण पाणी वाहत होतं त्यावेळेस आणि वरून अगदी पूल पूर्णतः पाण्यात होता.
शांत बसा. बघा आज आपल्या शाळेमध्ये हो रोटरी क्लबचे सचिव भोसले सर, हनुमंतजी भोसले सर करतील, त्यांना अशी विनंती की त्यांनी प्रस्तावितपर 2 शब्द बोलावे. धन्यवाद सर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि गावचे सरपंच गव्हाणे साहेब, विशेष म्हणजे जालन्याहून खास आपल्यासाठी या किट घेऊन आलेले आमच्या PTA जालना जिल्ह्याचे माननीय राजेंद्रजी भोसले सर, सुधीर जोशी सर, मोहन पवार सर आणि पोहार सर, सुरेश पोहार सर, त्याचबरोबर स्थानिक आमच्या केज PTAचे उत्तरेश्वर जाधव सर आणि श्रीराम सारुख सर, या गावचे ग्रामस्थ आणि सर्व उपस्थित चिमुकल्या विद्यार्थी मित्रांनो. थोडंसं कारण कार्यक्रम खूप घाईघाईचा आमचा आहे, आम्हाला काही शाळा कव्हर करायच्यात. पाहुणे दुरून जालन्याहून इथं सकाळी 7ला निघालेले, काही शाळांना व्हिजिट करायच्यात आम्हाला एक किट द्यायला, त्यामुळे थोडंसं आपण लवकरात लवकर हा कार्यक्रम घेतोय. काही फॉर्मॅलिटी मागं पुढं करून हा कार्यक्रम घेतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती की मागच्या 15 दिवसाखाली आपल्या संपूर्ण बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि आपला मांजरा नदी काठ खूप खूप मोठं नुकसान झालं आपल्या सर्वांचं. आणि त्यामुळं PTA महाराष्ट्रानं आपल्या बीड जिल्ह्याला कळवलं होतं की काही तुमच्या अशा काही गावांची काही थोडीफार नावं असतील, त्यांना आपण जाऊन किट, कारण किट याच्यासाठी की बाकी मदत ठीक आहे लगेच इकडे जाणार आहे, पण शालेय मदत जी आहे छोटी का असत नाही, ती त्या विद्यार्थ्यांना थोडं उभारायला मदत करू शकते. म्हणून आम्ही काही शाळा निवडल्या होत्या आणि आपल्या शाळेतील 3री आणि 5वीचा वर्ग फक्त आम्ही निवडलेला आहे यावर्षी. पुढच्या वर्षी बाकी वर्गांनाही आम्ही मदत देणार आहे, पण यावर्षी फक्त 3री आणि 5वी हे 2 वर्ग आपल्या बोरगाव शाळेचे आम्ही निवडलेले आहे. ठीक आहे ना. एकूण सरासरी 50 मागं पुढं काय होतील समजा 50च्या आत जे काही विद्यार्थी आहेत त्यांना ही मदत या ठिकाणी दिली जाणार आहे. मी आताच म्हणलं की खूप जालना जिल्ह्याचे सर्व पाहुणे आहेत, खूप मोठे वक्ते आहेत ते, परंतु आज सगळे बोलणार आहेत. फक्त सुधीर जोशी सरांना मी विनंती करणार आहे जालना जिल्ह्याच्या वतीनं ते थोडंसं आपलं मनोगत या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतील आणि मग बाकी शाळेच्या वतीनं सत्कार. बरं, अगोदर सत्कार औपचारिक. बघा आजच्या हे जे आपल्या आपत्ती व्यवस्थापन ह्याच्यामध्ये झालेल्या या नुकसानीच्या बद्दल आपल्या महाराष्ट्राच्या PTA असोसिएशन मार्फत थोडीशी फुल नाही फुलाची पाकळी अशी मदत आपल्या बोरगाव शाळेतील विद्यार्थ्यांना करणार आहे. त्यांची शाळा मनपूर्वक आभारी आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे आमचे अध्यक्ष बाळासाहेब गव्हाणे, सरपंच प्रमुख पाहुणे म्हणून भोसले सर जालना, सुरेश पवार सर, मोहन पवार सर, सुधीर जोशी, आमच्या केजचे श्रीराम सारुख सर, उत्तरेश्वर जाधव सर, हनुमंतजी भोसले सर आणि गावातील बालाजी रामराव गव्हाणे आणि गव्हाणे महेश वरबगावचे असे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. यांचा शाळेच्या वतीनं सत्कार समारंभ आयोजित केला आहे. पोपळकर सर फोटो काढा हे फोटो काढ व्हिडिओ शूटिंग चालू आहे. फोटो काढा. मी व्हिडिओ काढायला आहे ना. माझा द्या जरा पुढे या, समोर एक जवळ घ्या. आदरणीय व्यासपीठावर आमंत्रित असलेले गावचे सरपंच, त्यासोबत गावकरी, सर्व शिक्षक, माझे सहकारी आणि उपस्थित असलेले
सर्व विद्यार्थी या सगळ्यांना माझा अगदी मनापासून नमस्कार. आम्ही जालन्यावरून आलो. आमचे स्वतःचे कोचिंग क्लासेस आहेत आपापल्या क्षेत्रांमध्ये आणि PTA म्हणजे प्रोफेशनल टीचर असोसिएशन म्हणजे कोचिंग क्लासेसमध्ये काम करणारे जे शिक्षक आहेत त्यांची एक महाराष्ट्र लेवलला संस्था आहे. समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून आम्ही आमच्या जिल्ह्यात जे 9 जिल्हे अफेक्टेड आहेत त्यामध्ये आमचा जालना जिल्हा पण आहे. पण जालना जिल्ह्यामध्ये मदत करूनही आपल्या शेजारच्या जिल्ह्यांनाही मदत झाली पाहिजे या भावनेनं आमच्या आज 2 टीम वेगवेगळ्या दिशेनं एक टीम जी आहे ती जालना जिल्ह्यासाठी जे काही अफेक्टेड एरिया आहे त्या विद्यार्थ्यांना शालेय किट देण्यासाठी निघालेली आहे आणि आम्ही 4 जण जालन्यावरून सकाळी 7 वाजता या ठिकाणी पोहोचलो. आता या भागाची माहिती नसल्यामुळं या संपूर्ण भागाची माहिती ही हनुमंत भोसले सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ती सगळी माहिती गोळा करून काही शाळा निवडल्या आणि त्या शाळेपर्यंत आम्ही इथं येऊन पोहोचलो. आणि खरंच आम्हाला अगदी मनापासून आनंद वाटतो की आपण ज्या कार्यासाठी ज्या सामाजिक कार्यासाठी आपण जी धडपड करतो अगदी नेमक्या त्याच विद्यार्थ्यांपर्यंत अगदी तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी गरीब विद्यार्थ्यांसाठी आणि खरंच पुराच्या तडाखा बसलेल्या भागाच्या विद्यार्थ्यांकरता आपल्याला काहीतरी करता आलं. अगदी बरोबर त्याच विद्यार्थ्यांची निवड सरांनी केली त्याबद्दल त्यांचे अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि सगळ्यांनी अतिशय छान सहकार्य केलं. आम्ही आमचे कामं करून सुद्धा अजून समाज हिताचे अजून आमच्या हातून कामं होत राहू अशी तुमच्या सगळ्यांकडून आम्हाला शुभेच्छा आणि आपण वेळ दिला त्याबद्दलही आपले सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. अगोदर तिसरीची मुलं येतील. लाईन मध्ये जा. शांत बसा रे. आवाज बंद. तो समोर येऊन घ्या जरा म्हणजे ही मुलं पाठमोरा भाग नाही. आज या ठिकाणी PTA महाराष्ट्राच्या वतीनं PTA जालना PTA बीड आणि केज यांच्या वतीनं या ठिकाणी खास बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एकूण 50 मुलांना 3री आणि 5वीच्या 50 मुलांना या ठिकाणी किट वाटप करण्यात आलेलं आहे. खरोखर आज आम्हाला खूप आनंद होत आहे या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आणि इथल्या शाळेनं आणि गावकऱ्याने दिलेला प्रतिसाद हा नक्कीच आमच्यासाठी उत्साहवर्धक आहे. धन्यवाद.